कटारिया, आपले दुसरे नेते मान्य आनंददादा, आपले उमेदवार ज्यांचा आज प्रवेश होतोय ते माननीय आप्पासाहेब पवार, दुसरे आपले पंचायत समितीचे पाटस गडातील उमेदवार नितीन शितोळे, जिल्हा परिषदचे उमेदवार तेजस कांबळे, दुसरे आपल्या या गणातील उमेदवार निकाळजीताई गिरीमकरताई, आपले कानगाव गणातील उमेदवार नानासाहेब गवळी, खुडकुमचे उमेदवार माननीय राहुल भोसले, हरिभाऊ ठोंबरे, पाक्षाबाई शेख, आपले सर्व सन्मान्य विठ्ठल मोघे, आपले देऊळगाव गणातील उमेदवार विठ्ठल मोघे, आपले नगरपालिकेतील गटनेते माननीय योगेश कटारिया, मार्केट कमिटीचे सभापती माननीय गणेशजी जगदाळे, सर्व सन्माननीय मान्यवर डॉक्टर खताळ, आपले पक्षप्रतोद माननीय सागर जगताप, उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित माजी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रशांत शितोळे, सगळ्यांचं स्थान विशांतर त्याचं लक्ष होतं तिथे काही आमदारीत सोडून दिलं, पण आमचे पण सरपंच जाऊ दे, चेअरमन जाऊ दे, कुठली अडचण असू दे, त्यांच्यापर्यंत दादाच्यावर काम करणारे कार्यकर्ते, आमच्यावर करणारे अनेक विकासाची कामं या पण परिसरात त्यांनी केलेली, असं ते म्हणले नाही की आप्पासाहेब पुढे आमच्या बरोबर आहेत म्हणून. असं कधीही त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे विचार व्यक्त केले नाही. जे जे देता येईल ते चांगल्यासाठी आणि या तालुक्याच्या भविष्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. असं कार्यकर्त्यांना जरी वाटत असलं की आम्ही वेगळ्या पक्षामध्ये काम करतो, पण मधून आम्ही बोलायचो. चर्चा ही मधून चालूच होती. खरं तर ज्या माणसाचा त्रास राहुल दादाला झाला त्याच माणसाने मला पण त्रास दिला. राजकारणामध्ये तुम्ही सगळे साक्षीदार आहात. काही तरुण असतील त्यांना माहित नसेल, पण ज्या व्यक्तीचा त्रास राहुल दादाला झाला तालुक्यात, त्याच व्यक्तीचा त्रास मला पण झाला. आज आपण भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केलाय, त्याबद्दल आपली काय? भारतीय जनता पार्टी या देशामध्ये सत्तेत आहे, या राज्यामध्ये देखील सत्तेत आहे आणि सत्तेच्या माध्यमातून या राज्याचा आणि देशाचा विकास करायचं काम आदरणीय मोदी साहेब, शहासाहेब, फडणवीस साहेब यांचं सगळ्यांचं या ठिकाणी चालू आहे. आपण सगळेजण बघतो. तर सत्तेच्या माध्यमातून या तालुक्याचा, या परिसराचा, मी ज्या जिल्हा परिषद गटामध्ये खडकी देऊळगाव राजे येथे उभे राहणार आहे त्या ठिकाणचा विकास जास्तीचा करण्याच्या निमित्तानं मला एक चांगली संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करणार.